₹1 किलोचा दर मिळत असल्यामुळे त्यांनी कांदाच पेटवून दिलेला आहे। अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो। आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? 10 वर्षांपूर्वीच्या गाडीची किंमत 2 लाख होती, आज त्या गाडीची किंमत 3 ते 3.5 लाख रुपये आहे। 10 वर्षांपूर्वी जेवढं स्टील घ्यायला 1 लाख रुपये लागायचे, आज तेवढं स्टील घ्यायचं म्हटलं तर 4 लाख रुपये लागतात। प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली आहे। पेट्रोल, डिझेल, गॅस, लोखंड, प्लास्टिक या सगळ्यांची किंमत 10 वर्षांपूर्वी जेवढी होती आज त्याच्यात दुप्पट आहे। प्रत्येक प्रोडक्टची मार्केट व्हॅल्यू वाढली आहे। फक्त एक प्रोडक्ट सोडलं तर शेतकरी। 10 वर्षापूर्वी शेतकऱ्याचा कांदा 5-10 रुपयाला होता, आजही त्याची मार्केट व्हॅल्यू तेवढीच आहे। फक्त कांदाच नाही तर बटाटा, टोमॅटो, फ्लावर, मिरची, कोथिंबीर या सगळ्याचे भाव जेवढे 10 वर्षापूर्वी होते आजही त्याची किंमत तेवढीच आहे। पेट्रोल डिझेलचा थोडा देशामध्ये तुटवडा पडला तर त्याची मार्केट प्राइस वाढून पेट्रोल पंपावरती लोकांची गर्दी होती पेट्रोल घेण्यासाठी, पण संपूर्ण देशाला जेवढं दूध लागतं त्याच्यापैकी फक्त 60% दूध हे शेतकऱ्याकडे ओरिजिनल तयार होतं। मग एवढा दुधाचा तुटवडा असून सुद्धा आजपर्यंत कधी पेट्रोल डिझेल सारखे दुपटीने दुधाचे भाव वाढले नाहीत, कधी शेतकऱ्याकडे दूध घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या नाहीत। प्रत्येक गोष्टीची किंमत वाढते, मग शेतकऱ्याच्या प्रोडक्टची का नाही? प्रत्येक कंपनी जे जे प्रोडक्ट बनवते त्या प्रोडक्टची किंमत ठरवण्याचा तिला अधिकार आहे, मग शेतकरी जे प्रोडक्ट बनवतो त्या प्रोडक्टची किंमत ठरवण्याचा त्याला अधिकार का नाही? शेतकऱ्याला आधी कर्जबाजारी करायचं आणि मग त्याला कर्जमाफीची आश्वासने देऊन निवडणुका जिंकायच्या। शेतकऱ्याला तुमची कर्जमाफीची भीक नको, शेतकऱ्याला फक्त त्याच्या कष्टाचा मोबदला द्या। शेतकरी तुम्हाला निवडणुका जिंकायला कर्ज दे। 25 दिन 30 दिन से ज्यादा किसान काम नहीं करता है, सिर्फ वो बुवाई करने जाता है और काटने जाता है। बीच में पानी देने के लिए 2 दिन 4 दिन 5 दिन पानी देने के लिए जाता है। याला कोणीतरी 40 डिग्री तापमानामध्ये कांदे काढायला घेऊन जा राव। एसी मध्ये बसून एकमेकांना कागदाचे बोळे फेकून मारणाऱ्यांना काय माहिती असतं रात्रीच्या कुडकुडत्या थंडीत शेताला पाणी देणं काय असतं? 40-42 डिग्री तापमानामध्ये ऊस तोडणं काय असतं? रात्रंदिवस रक्त आटवून डौलाने भरलेल्या उभ्या पिकात जेव्हा गारपीट होऊन उभं पीक आडवं होतं तेव्हा होणाऱ्या वेदना काय असतात हे काय माहिती यांना? सोन्यासारखा पिकवलेला कांदा जेव्हा रस्त्यावर फेकला जातो तेव्हा होणाऱ्या वेदना काय असतात हे काय माहिती यांना? संतप्त शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा पेटवून दिला। 4 एकरात त्यांनी कांद्याची लागवड केली होती। 2.5 एकर कांदा काढणीसाठी जवळपास 3 ते 4 लाखांचा खर्च झाला। मात्र ₹1 किलोचा दर मिळत असल्यामुळे त्यांनी कांदाच पेटवून दिलेला आहे। हा देश शेतकऱ्याच्या जीवावर चालतो, पण या देशात आज सगळ्यात स्वस्त जर काय असेल तर शेतकऱ्याचा जीव आणि त्याच्या घामाची किंमत। आज भारताला कृषीप्रधान देश म्हणतात, पण ही फक्त नेत्यांच्या भाषणातील ओळ उरली आहे, कारण वास्तवात शेतकरी हा या व्यवस्थेचा सर्वात मोठा बळी बनला आहे। ज्या कांद्यासाठी शेतकरी 4-4 महिने उन्हात जळतो, पावसात भिजतो, रात्रभर जागून पीक वाचवतो, कर्ज काढून बियाणं, खत, औषधं घेतो, त्याच कांद्याला बाजारात 1-2 रुपये किलो भाव। म्हणजे एका पाण्याच्या बाटलीची किंमत सुद्धा शेतकऱ्याच्या कांद्यापेक्षा जास्त, एका सिगारेटची किंमत सुद्धा शेतकऱ्याच्या 5 किलो कांद्यापेक्षा जास्त। ही फक्त आर्थिक विषमता नाही तर शेतकऱ्याच्या अस्तित्वावर मारलेली एक चपराक आहे। एखादा अभिनेता आजारी पडला तर संपूर्ण देशामध्ये ट्रेंड चालवला जातो, पण हजारो शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा फक्त 1-2 दिवस बातम्या येतात आणि मग परत सगळं शांत। आधी शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पडायचं आणि मग शेतकरी आत्महत्या का करतो म्हणून बोंबलायचं। या देशात जो सैनिक सीमा वाचवतो, जो शेतकरी देशाचं पोट भरतो, आज या दोघांनाच सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागत आहे। ही या देशासाठी सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे। भारत कृषीप्रधान देश आहे हे वाक्य ऐकलं तर हसू येतं, कारण ज्या देशात शेतकरी स्वतःच्या पिकाला आग लावतो, कांदा रस्त्यावर फेकतो, कर्जामुळे फासावर लटकतो, तो देश कृषीप्रधान देश कसा असू शकतो? इथे स्वतःसाठी करोडो रुपये कमवणाऱ्यांना सेलिब्रिटी म्हणतात आणि ज्याच्या जीवावरती संपूर्ण देश चालतो ते शेतकऱ्याला गरीब म्हणतात। किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही। जो संपूर्ण देशाचं पोट भरतो त्याला स्वतःच्या मुलाचं पोट भरवण्यासाठी 1000 वेळा विचार करावा लागतो। आज मुख्यमंत्र्याची गाडी थांबणार नाही, कारण आज कुठली निवडणूक नाही, आज त्यांना तुमची गरज नाही। मुख्यमंत्र्याची गाडी थांबली असती जर तुमच्या हातात कांद्याच्या पोस्टरऐवजी त्यांच्या पक्षाचे झेंडे असते। व्यवस्थेने शेतकरी फक्त आर्थिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्या मोडून पाडलाय।